नागपूरमधून बातमी आहे। नागपूरच्या 10 लाख शिधापत्रिकाधारकांच्या कागदांची तपासणी होणार। 31 मे पर्यंत अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम सुरू असणार आहे। लाभ मिळवण्यासाठी बनावट आणि जुन्या उत्पन्नाचे दाखले वापरल्याचं समोर आलेलं आहे। नागपूर जिल्ह्यामधील 10 लाख शिधापत्रिकाधारकांच्या कागदांची तपासणी केली जाणार आहे। एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबवण्यात येते। शहरामध्ये 4,24,622 शिधापत्रिका तर ग्रामीणमध्ये 5,98,407 शिधापत्रिका आहेत। कायद्याअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी बनावट किंवा जुने उत्पन्नाचे दाखल्यांचा वापर केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। तेजस, का अधिकचा तपशील या संदर्भात? नक्कीच जान्हवी, रेशन धारकांना कागदपत्रे पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे, कारण की अपात्र दुबार स्थलांतरित व मयत लाभार्थ्यांचे नाव वगळण्याची पुरवठा विभागाकडून विशेष मोहीम आता हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 10 लाखावर शिधापत्रिका धारकांच्या निवासी पुराव्यासह विविध कागदाची तपासणी केली जाणार आहे। 31 मे पर्यंत या कालावधीच्या अपात्र शिधापत्रिकेची शोध मोहीम सुरू असणार आहे। या मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका आवश्यक पुरावे हमीपत्रासह स्वस्त धान्याच्या दुकानात सादर करावे लागणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात या संपूर्ण गरीब व गरजू शासकीय योजनेपासून हे संपूर्ण वंचित राहत असतात ना। या शिधापत्रिका विभक्त केल्यानंतर नवीन विभक्त होणाऱ्या शिधाधारकांना अन्न सुरक्षा योजनेपासून या लाभापासून अनेकदा त्यांना वंचित राहावं लागतंय आणि त्यामुळे कुठेतरी ही मोहीम आता शासनाने घेतली आहे। जान्हवी, अगदीच तेजस, आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे, असेच जोडलेले रहा।